प्रतिबंधित एमडीएम ड्रग विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापूर राधानगरी रस्त्यावरील संकल्प सिद्धी कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे। समीर उर्फ साजन गुलाब शेख आणि कुख्यात गुंड मनीष नागोरी अशी आरोपींची नावे आहेत। राधानगरी रोडवरील संकल्प सिद्धी मंगल कार्यालयाजवळ आज एक व्यक्ती एमडीएम ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी आलेल्या समीर उर्फ साजन गुलाब शेख याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं सांगली नाका इथं राहणाऱ्या पिस्तूल तस्कर कुख्यात गुंड मनीष नागोरी याच्याकडून ड्रग्ज घेऊन आल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मनीष नागोरीलाही अटक केली। पोलिसांनी शेख आणि नागोरी यांच्याकडून 15,51,000 रुपये किमतीचे 12 ग्रॅम एमडीएम ड्रग्ज आणि गुन्ह्यात वापरलेली एक 4 चाकी जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुकटे, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, महेश गवळी, अशोक पवार, अमित सरजे, संतोष बर्गे, वैभव पाटील, विजय इंगळे, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, शुभम संकपाळ आदींनी केली आहे।